बाप्पा पावला. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला. गणपतीसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा. मूळ वेतनामध्ये 6,500ची वाढ. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफीचा निर्णय. कशेरी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार. मुंबई गोवा प्रवास सुसाट होणार. मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक. 2 आठवड्यांपासून फरार जयदीपला कल्याणमधून घेतलं ताब्यात. निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर सरकारची माघार. शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन रद्दचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं आज लोकार्पण. काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे यांची मात्र कार्यक्रमाकडे पाठ. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आज होणारी सुनावणी पुढे ढकलली. हिंडनबर्ग रिपोर्टमुळे वादात अडकलेल्या माधवीपुरी यांच्या विरोधात सेवेतील कर्मचाऱ्यांचं केंद्राला पत्र. अध्यक्षांमुळे संस्थेतील वातावरण खराब झाल्याची केली तक्रार. पश्चिम घाटातील कोयनासह 8 धरणं ओव्हरफ्लो. कोयना 100% भरल्यानं आता वर्षभर वीज निर्मितीचा सिंचनाचा प्रश्न मिटला. गुजरातमध्ये मुसळधार पावसाने 49 जणांचा बळी. आठवडाभरात 37,000 नागरिकांचं स्थलांतर. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंदाज हरविंदर सिंगला गोल्ड मेडल तर सांगलीच्या सचिन खिलारीची चमकदार कामगिरी. गोळाफेकीच्या F46 प्रकारात सचिनला सिल्वर पदक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.